नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं सगळीकडे आता व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे. डेज सगळेजण साजरे करत आहेत. सगळे कपल, सगळे लोक एकमेकांना इथे चॉकलेट देत आहेत, फुलं देत आहेत, प्रपोज करत आहेत. आणि त्याच्यामध्येच आता जणू काही नवीनच काव्य आणि पार्थ प्रेमात पडलेत. तर इकडे जीवा आणि नंदिनीसुद्धा प्रेमात पडलेल्या आहेत. आणि काव्या हिच्यावरती खूप मोठा आघात झालेला असतो. त्याच्यातून ती सुखरूपरित्या पार्थबरोबर घरी आलेली असते. आणि त्या दरम्यानच पार्थने काव्याला सांगितलेलं असतं की मी तुमचा मनापासून तुमच्या भूतकाळासकट स्वीकार केलेला आहे. त्यामुळे काव्याला खूप जास्त आनंद झालेला असतो. पण प्रेक्षकांनो, तेवढ्यापुरता आता पार्थने मर्यादित ठेवलेलं नाही आहे. तर इथे काव्याने खूप वेळा सगळ्यांसमोर पार्थवरील प्रेम हे व्यक्त केलेलं असतं. मग आता पार्थचीसुद्धा वेळ आहे ना काव्याला काहीतरी स्पेशल गिफ्ट देण्याची. त्यामुळे इथे व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी पार्थने काव्याला खूप छान असं सरप्राईज दिलेलं असतं. तर आपल्या गुडघ्यावरती बसून काव्याचा हात पकडून त्याने काव्याला आय लव्ह यू म्हटलेलं असतं आणि तिला प्रपोज केलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, ते दोघेजण आता एकत्र येतात. मग जीवा नंदिनी का बरं मागे राहतील? तर इथे नंदिनीने सुद्धा आपल्या वडिलांना सांगितलेलं असतं की आता मी तुमच्याबरोबर काही येणार नाही. मी माझ्या नवऱ्याबरोबर माझ्याच घरी राहणार. तेव्हा आता तुम्ही जा. नंदिनी परत येणार नाही. आणि आता येईन मी आपल्या घरी, पण फक्त माहेरवशीण म्हणून 2 ते 3 दिवसांसाठी, असं नंदिनीने सांगितलेलं असतं. त्यामुळे जीवाला भयंकर आनंद झालेला असतो. पण अजूनही कुठेतरी मनामध्ये नंदिनीबद्दल थोडासा राग असतोच. म्हणजे तो रुसलेला असतो असं म्हणायला हरकत नाही. मग तेव्हा नंदिनीने सुद्धा एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला असतो आपल्या आयुष्यामध्ये. आणि तो निर्णय म्हणजे तिने जीवा आणि तिच्यामधील जो काही दुरावा आहे, अंतर निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत, त्या आता बाजूला केलेल्या असतात. दोघांमधील अंतर मिटवून नंदिनीने जीवाचा नवरा म्हणून मनापासून स्वीकार केलेला असतो. आणि ते दोघेजण नवरा बायको म्हणून एकत्र आलेले असतात. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता काव्या घरी परत आलेली असते. फक्त तिला तिच्या मेन्सची एक्झाम काही देता आली नसते. कारण का, तर परीक्षा सुरू होऊन 1 तासाच्या नंतर काव्या शुद्धीवरती आलेली असते. तिची एक्झाम 9 वाजता असते आणि ती 10 ते 10:30 वाजता शुद्धीवरती आलेली असते. मग ती मेन्सची एक्झाम द्यायला कधी जाणार? तेव्हा प्रेक्षकांनो, काव्याला त्या गोष्टीचं खूप जास्त वाईट वाटत असतं. कारण का, तिला तिची एक्झाम द्यायची असते. तिला लवकरात लवकर IAS ऑफिसर बनायचं असतं. पण काही हरकत नाही, कारण काव्याने ठरवलं त्या गोष्टीबद्दल बोलत राहायचं नाही. तर पुन्हा एकदा नव्याने आणि जिद्दीने अभ्यासाला सुरुवात करायची आणि मेन्सची एक्झाम पुन्हा एकदा द्यायची. तेव्हा इथे पार्थचं तर आता माझ्याबरोबर प्रेमसुद्धा आहे. तुमची साथ आहे माझ्यासोबत, म्हणजे माझी मेहनत आणि माझी ताकद आता दुप्पट झालेली आहे. मी आता खूप जास्त अभ्यास करणार आणि पुन्हा जिद्दीने मेन्सची एक्झाम देणार. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पार्थ काव्याला स्वतःच्या रूममध्ये घेऊन आलेला असतो, काव्यार्थच्या रूममध्ये. तेव्हा काव्या म्हणते की किती दिवसानंतर मी आपल्या खोलीमध्ये फायनली आलेच. ते बघा ना, तिथे माझी पुस्तकं असायची, तिथे आपण दोघेजण रेडी व्हायचो हो ना, आणि तिथे खिडकीमध्ये बसून मी बाहेरून तुमच्याजवळ बोलायचे. पण आता मी आतमध्ये बसून त्या खिडकीकडे बघते. हा प्रवास खूप कठीण होता, पण छान होता. तेव्हा पार्थ म्हणतो, मी जरा जास्तच ताणलं ना? काव्या म्हणते, काही हरकत नाही, आधी मी सुद्धा खूप गोष्टी ताणल्या होत्या, पण तुम्ही ते सगळं सहन केलं ना. या वेळेला माझी बारी होती, मग मला ते सगळं सहन करायला नको का? पण या सगळ्यातून ते म्हणतात ना, वाईटातून काहीतरी नेहमीच चांगलं घडतं. तर एक चांगली गोष्ट घडली आहे की माझे पार्थ मला परत मिळालेत. मी शुद्धीवरती नसतानाच तुम्ही काय म्हणालात की तुम्ही मनापासून माझा स्वीकार केलात म्हणून. मग आता एक्झाम बाकी राहिले, ते मी नंतर देईन. एक गोष्ट तर माझ्या मनासारखी घडली ना, त्याच्यातच मला आनंद आहे, काही हरकत नाही. तेव्हा काव्याला जरी वाईट वाटलेलं असलं
तरीसुद्धा काव्या इथे पार्थच्या प्रेमामुळे गप्प राहत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पार्थ म्हणतो की तुम्हाला आता आराम करायचा आहे, मी तुमच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करतो. तेव्हा इथे पार्थ किचनमध्ये जातो. काव्यासाठी आता छान असं जेवण बनवलेलं असतं तिच्या आवडीचं. ते तो ताटामध्ये व्यवस्थित वाढून घेतो आणि काव्याला आपल्या हाताने भरवतो. काव्यासुद्धा प्रेमाने ते खात असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे राईस तिला फार आवडतो. तिचा फेवरेट असा जिरा राईस बनवलेला असतो आणि तो ती प्रेमाने खात असते. त्यानंतर तिला गोळ्या औषधं देऊन पार्थ तिची अगदी व्यवस्थित काळजी घेत असतो. ती आराम करत असते, झोपत असते. त्यानंतर सगळे आपले लाड पुरवून घेत असते. त्यानंतर रात्रीच्या वेळेला जेव्हा पार्थला भूक लागायची तेव्हा काव्या त्याच्यासाठी खूप काही असं बनवून त्याला खायला द्यायची. या वेळेला पार्थ काव्यासाठी छान असं फ्रूट सॅलेड बनवतो आणि तिला घेऊन येतो. तो म्हणतो, हे घ्या माझ्या हातचं तुमचं फेवरेट फ्रूट सॅलेड. तेव्हा ती म्हणते की माझ्यासाठी तुम्ही फ्रूट सॅलेड घेऊन तर आलात, पण मला ते नको आहे. पार्थ म्हणतो, का? काव्या म्हणते, नाहीतर काय, एवढं छान तुमच्या हाताने बनवून घेऊन आलात, पण जर बनवणारा माणूस भरवणारच नसेल तर खाण्यात काय मजा आहे? तेव्हा इथे पार्थ म्हणतो, अच्छा, म्हणजे तुम्हाला माझ्या हातून खायचं आहे, तर माझ्या हातून तुम्हाला आता लाड करून घ्यायचे आहेत. तेव्हा काव्या म्हणते, मग? तेव्हा प्रेक्षकांनो, पार्थ काव्याला फ्रूट सॅलेड भरवायला जातो आणि मग काय, त्यांच्यातले ते छान छान आता क्यूट असे मुमेंट आपल्याला बघायला मिळतात. दोघे छान असे रोमॅन्टिक झालेले असतात. दोघांनी एकमेकांना मनापासून स्वीकारलेलं असतं. त्यामुळे दोघांमधलं प्रेम हे आपल्याला तिथे पाहायला मिळतं. तेव्हा प्रेक्षकांनो, त्यांचं तर सगळं चांगलंच चालू आहे, पण इथे जीवा नंदिनीचं काय? नंदिनीचे बाबा ते आता जायला निघालेले असतात. तेव्हा ते म्हणत असतात की नंदिनी बाळा, आम्ही आता निघतोय, तू पण येतेस ना? जीवा घाबरलेला असतो. जीवाला वाटतं आता पुन्हा नंदिनी जाते की काय. त्याने फिंगर अशा क्रॉस करून ठेवलेल्या असतात. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, नाही बाबा, आता मी येणार नाही आहे. जीवांना दुखावून आधीच मी खूप मोठी चूक केली. त्यांचं चुकलं, त्यांचं एवढं पण चुकलं नव्हतं जेवढी आम्ही त्यांना शिक्षा दिली. त्यांनी जे काही केलं आमच्यासाठीच केलं होतं, पण आम्ही मोठ्या असलो तरीसुद्धा चुका ह्या मोठ्यांकडूनसुद्धा होतात हे मला कळले आता. आणि त्यामुळे आता अजून मी मूर्खपणा करणार नाही आहे. मला अजून जीवांना त्रास नाही द्यायचा आहे. त्यांनी जे काही माझ्यासाठी गेली 20-22 दिवस केले ना, ते मी कधीही विसरणार नाही आहे. माझ्याने ते शक्य झालं नसतं, ते त्यांनी शक्य करून दाखवले. तेव्हा बाबा, आता मी तुमच्याबरोबर येणार नाही. तुम्ही प्लीज आईला घेऊन जा. मी आता माझ्या घरीच राहणार आहे. आपल्या घरी मी फक्त माहेरवशीण म्हणूनच येणार. जीवांची साथ मी कधीही सोडणार नाही, असं नंदिनीने स्पष्टपणे आपल्या बाबांना सांगितलेलं असतं. तेव्हा तिचे बाबा म्हणतात की मला तर हेच हवं आहे. मला फक्त माझ्या दोन्ही मुलींचं सुख हवं आहे, बाकी मला काहीही नको. तेव्हा इथे आता नंदिनीचे बाबा काव्याला भेटायला जातात. तिला सॉरीसुद्धा म्हणतात. तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत तिची माफी मागून ते तिथून निघून जातात. आणि इथे जीवालासुद्धा सॉरी म्हणतात की झालं गेलं, त्याच्यामध्ये मी तरी समंजसपणा दाखवायला हवा होता, जसा विक्रम आणि मानिनी वहिनीने दाखवला, पण माझं चुकलं, मला माफ करा, असं म्हणून मोहिते काका आता गेलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, पार्थ तिथे काव्याचे लाड तर करत असतो, पण त्याला काव्यासाठी काहीतरी स्पेशल करायचं असतं. तो म्हणत असतो, काय करू, प्रेम तर आहे हे कबूल तर केले, पण मला काव्याला इथे स्पेशल फील करून देण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. तेव्हा पार्थ म्हणतो की आता 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे आहे. त्या दिवशी मी काव्याला प्रपोज करेन, त्यांना इथे गुलाबाचं फूल देईन आणि माझं प्रेम त्यांच्यापर्यंत पोहोचवेन. तेव्हा इथे आता रूममध्ये छान असं डेकोरेशन केलेलं असतं. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी त्याने काव्याला खूप सुंदर असा ड्रेस आणलेला असतो. तो काव्याने घातलेला असतो आणि त्यानंतर काव्या बघते तर काय, रूम छान डेकोरेट झालेली असते. काव्या म्हणते, अरे वा, आज व्हॅलेंटाईन डे खूपच मनावरती घेतलेला दिसतोय देशमुखांनी. तेव्हा पार्थ म्हणतो, मग काय विषय आहे का? तुम्ही कोण आहात माहिती आहे ना? तुम्ही इथे टॉप 20 आर्किटेक्टपैकी जो एक तुमचा नवरा आहे त्याची बायको आहात तुम्ही. तुमच्यासाठी एवढं स्पेशल तर करणं बनतंच ना. तेव्हा इथे काव्या म्हणते, हो, आणि मला हे सगळं खूप आवडले.
तेव्हा पार्थ म्हणतो, काव्या, गेली काही दिवस माझ्यामुळे तुम्हाला जो काही त्रास झाला, जो काही मनस्ताप झाला, त्यासाठी मी मनापासून तुमची माफी मागतो. सुरुवात तर मला इथूनच करायची आहे. आणि त्यानंतर काव्या म्हणते, देशमुख जाऊ द्यावं, त्या जुन्या गोष्टी आता नको. सगळं काही व्यवस्थित झालं आहे ना? तो म्हणतो की अजूनपर्यंत नाही. तो गुडघ्यावरती बसतो आणि काव्याच्या बोटामध्ये एक छान अशी डायमंड रिंग घालतो. ती काव्याला खूपच जास्त आवडते. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, काव्यार्थ नावाचं जे मंगळसूत्र त्याने तोडलेलं असतं, त्याने नीट करून आणलेलं असतं आणि ते स्वतःच्या हाताने तो काव्याच्या गळ्यामध्ये घालतो. काव्याला खूप आनंद होतो. आणि त्याचबरोबर एवढ्यावरच पार्थ काही गप्प बसत नाही. गुडघ्यावरती बसून तो काव्याला आता गुलाबाचं फूल देतो आणि म्हणतो, आय लव्ह यू काव्या, माझ्याबरोबर तुम्ही आयुष्यभरासाठी राहाल ना? याच जन्मी नाही, पुढील 7 जन्म तुम्ही माझा स्वीकार कराल ना? तेव्हा काव्या म्हणते, अगदीच. या जन्मात जे काही झालं ते पुढे 7 जन्मात कधीच होऊ नये. आपण दोघेजणं एकमेकांसाठी बनलो आहे आणि एकमेकांसाठी जन्माला येऊ, असं आता काव्या त्याला प्रॉमिस करते. तर पार्थने तिचं फेवरेट चॉकलेट तिला दिलेलं असतं. तिला रेड वेल्वेट पेस्ट्री खूप आवडते, तीसुद्धा ऑर्डर केलेली असते. आणि तेव्हा तिला आय लव्ह यू म्हणत त्याने पेस्ट्री आता तिला भरवलेली असते. तेव्हा इथे काव्या आय लव्ह यू टू म्हणते आणि ती पेस्ट्री त्यालासुद्धा भरवते. अशा रीतीने प्रेक्षकांनो, दोघेजणं आपला व्हॅलेंटाईन डे साजरा करतात, एकमेकांना प्रपोज करतात, आय लव्ह यू म्हणतात, एकमेकांना गिफ्ट देतात, दोघांमधलं जे काही आता अंतर असतं ते मिटवतात आणि दोघेजणं प्रेमाने एकत्र येतात आणि एकमेकांचा नवरा बायको म्हणूनसुद्धा स्वीकार करतात, आपल्या नात्याला एक नवीन सुरुवात करतात. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, काव्य आणि पार्थ हे दोघेजणं फायनली एकत्र आलेले असतात. एकमेकांना मिठी मारून एकमेकांवरील प्रेमाची कबुली देत त्यांनी आपलं नातं मनापासून स्वीकारलेलं असतं. तर एका बाजूला इथे काव्य आणि पार्थ तर आनंद साजरा करतच असतात. मग नंदिनी जीवा का मागे राहतील? तर इथे जीवा स्पेशल गोष्टी करून करून आता थकलेला असतो. वेळ आलेली असते ती नंदिनीची. नंदिनीने सुद्धा आता रूममध्ये छान असं डेकोरेशन केलेलं असतं. इथे मेणबत्त्या वगैरे लावलेल्या असतात आणि त्यानंतर तिने आपला बेडसुद्धा सजवलेला असतो. तेव्हा जीवा येतो आणि म्हणतो, नंदिनी, हे सगळं काय आहे? नंदिनी म्हणते, का? सरप्राईज फक्त तुम्हाला देता येतात. सरप्राईजेस मलासुद्धा आवडतात आणि द्यायलासुद्धा आवडतात. तेव्हा जीवा म्हणतो, खरंच? तेव्हा नंदिनी म्हणते, हो. माझ्या घरी येऊन तुम्ही माझ्यासाठी गेली 22 दिवस किती सरप्राईजवर सरप्राईज देत होता, मग आता मला माझ्या नवऱ्याला सरप्राईज द्यायला नको? तेव्हा जीवा म्हणतो, अच्छा, म्हणजे हे मेणबत्त्या वगैरे लावून तू मला सरप्राईज देणार आहेस? तेव्हा नंदिनी म्हणते, हो. तेव्हा जीवा म्हणतो, काय आहे ते सरप्राईज? ती म्हणते की आज व्हॅलेंटाईन डे आहे, तर मी तुम्हाला गुलाबाचं फूल देते आणि आय लव्ह यू सुद्धा म्हणते. तेव्हा जीवा म्हणतो, काय? तेव्हा नंदिनी म्हणते, हो, त्यात काय? बायको नवऱ्याला आय लव्ह यू नाही म्हणू शकत? जीवा म्हणतो, अगदीच म्हणू शकते. तेव्हा ते दोघेजणंसुद्धा एकमेकांना छान असं फूल देऊन आय लव्ह यू म्हणतात. आणि तेव्हा इथे नंदिनी म्हणते की मला तुम्हाला सॉरी म्हणायचं आहे. गेले काही दिवस मी खूप वाईट वागले ना तुमच्याशी, तुम्हाला खूप त्रास झाला माझ्यामुळे आणि मला ते अजिबात आवडत नाही आहे. मी मनापासून तुमची माफी मागते. तेव्हा जीवा म्हणतो, ठीक आहे, माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला होता ना, त्याचा बदला घेतलास असं समजतो. नंदिनी म्हणते, प्लीज असं बोलू नका, तो बदला वगैरे नव्हता, मी खरोखर हर्ट झाले होते. पण जाऊ दे, आता झाल्या गेल्या गोष्टी बोलायचं नाही. मला आता अजून एक गोष्ट करायची आहे तुमच्यासाठी. तेव्हा जीवा म्हणतो, काय? नंदिनी म्हणते की मला आता आपल्या दोघांमध्ये कुठलंही अंतर नको आहे, बास झालं आता. मला सगळे अंतर आहेत ना ते आता मिटवायचे आहेत. आणि प्रेक्षकांनो, नंदिनी आता जीवा आणि नंदिनीमध्ये जी काही आता गादी टाकलेली असायची, एक पांघरून असं घडी करून जो गदेला करून ठेवलेला असतो तो काढते आणि बाजूला फेकून देते. म्हणते की आपल्यामध्ये मला आता कुठलाही दुरावा नको आहे, आपण आता एकत्र इथे बेडवरती झोपायचं. म्हणजे मी आता उशीसुद्धा डोक्याखाली घेणार नाही आहे, तुमच्या खांद्यावरती डोकं ठेवून झोपणार आहे. तुम्हाला चालेल ना? तेव्हा इथे जीवा म्हणतो, अच्छा, म्हणजे रोज आता माझा खांदा दुखणार तर? तेव्हा नंदिनी हसायला लागते आणि म्हणते, मग एवढं तर तुम्हाला सहन करावंच लागणार आहे, चालेल ना? तेव्हा इथे जीवा म्हणतो, अगदी मनापासून चालेल.
तेव्हा तिने आता जीवा आणि नंदिनीमधील जे अंतर असतं ते मिटवलेलं असतं. दोघेजणं मनाने एकत्र आलेले असतात. दोघांनी मनापासून एकमेकांचा नवरा बायको म्हणून स्वीकार करत आपल्या आयुष्याला नवीन सुरुवात ही केलेली असते. तर प्रेक्षकांनो, अशा रीतीने काव्य आणि पार्थ आणि इथे जीवा आणि नंदिनी दोघेही जण आता इथे एकत्र आलेले असतात आणि त्या दोघांचे असे सुखी संसार बघून आपल्या घरातल्या लोकांना म्हणजे विक्रम काका, मानिनी आणि नंदिनीच्या आईवडिलांना खूप जास्त आनंद झालेला असतो. आणि मानिनी काकू म्हणत असतात की माझ्या मुलांच्या या संसाराला आता कुणाचीही दृष्ट लागायला नको असं म्हणून त्यांची दृष्ट काढतात आणि इथे वसू आणि रम्याकडे रागाने बघत असतात.